नमस्कार मित्रांनो, श्रद्धा वाळकर हत्याकांडमधला आरोपी आफताब पूनावाला ह्याला लॉरेन्स बिश्नोई मारणार अशी धमकी देण्यात आली। तर मित्रांनो, श्रद्धा वाळकर हत्याकांड हे काय होतं, काही लोक विसरले असेल तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। श्रद्धा वाळकर ही महाराष्ट्रातील वसईतली आपली महाराष्ट्रीयन कन्या, तिचा प्रेम आफताब पूनावाला ह्याच्यासोबत होता। काही वाद झाल्यामुळे आफताब पूनावाल्याने तिचे 36 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये टाकले। त्यानंतर आफताब पूनावाल्याला अटक करण्यात आली आणि त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले। त्यानंतर अशी एक न्यूज फैलली आहे की खरंच लॉरेन्स बिश्नोई आफताब पूनावाल्याला मारणार का? तर मित्रांनो, हो, लॉरेन्स बिश्नोई आफताब पूनावाल्याला मारणार। कारण की हे कसं माहित पडलं, काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की दादा तुला कसं काय माहित पडलं? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, बाबा सिद्दीकीमध्ये हत्याकांडमध्ये ज्यांनी गोळ्या झाडल्या होत्या त्या शूटरला अटक करण्यात आली। त्या शूटरनी कबुली दिली आहे, त्याला 3rd डिग्री देऊन त्यांनी पूर्णपणे कबुली दिली आहे की आमचा नेक्स्ट टार्गेट आफताब पूनावाला आहे आणि त्याला आम्ही तिहार जेलमध्ये जाऊन मारणार। जर तिहार जेलमध्ये जाऊन मारणार तर अशा गोष्टी पोलिसांना माहीत पडल्या। त्यानंतर पोलिस सुद्धा शॉक झाले, त्यांनी हाय अलर्टवर सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि आफताब पूनावाला ह्याला सिक्युरिटी दिली आणि त्याची सिक्युरिटी वाढवली आणि ज्या जेलमध्ये होतं त्या जेलमधून सुद्धा हलवण्यात गेलेला आहे। तर मित्रांनो, भरपूर लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की लॉरेन्स बिश्नोई जे करतो ते योग्य करतोय का? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लॉरेन्स बिश्नोई करतो ते योग्य करतो का? ज्यांनी अत्याचार केला, एखाद्या महिलेवर बलात्कार केला, तिचे तुकडे केला, अशा व्यक्तीला लॉरेन्स बिश्नोई शिक्षा देणार हे तुम्हाला योग्य वाटतं का? आणि मित्रांनो, लॉरेन्स बिश्नोई आफताब पूनावाल्याला मारणार ही न्यूज सगळीकडे पसरलेली आहे। त्यानंतर लोकांची रिएक्शन काय होती, तर मित्रांनो, मी इथे रिएक्शन लावलेली आहे। भरपूर असे लोक आहेत ते लॉरेन्स बिश्नोईला सपोर्ट करतायत। जे काही गोष्टी लॉरेन्स बिश्नोई करतोय, एका अत्याचारी आणि एका बलात्कारीला मारतोय, ती तो योग्यपणे मारतो आणि योग्य गोष्टी करतोय असा प्रतिसाद लोकांचा आहे। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे यावर, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि हाय मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच आपण नवनवीन अपडेट आणत जाऊ।